स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयो श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः। नमः श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। नमस्कार. आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज सोमवार आणि ठरल्याप्रमाणे आपण भगवद्गीतेवर चर्चा करणार आहोत. अध्याय 2 आणि श्लोक नंबर 59. याची थोडी प्राथमिक चर्चा आपण मागच्या वर्गात केली होती. आज आधी या श्लोकाला आपण वाचू आणि त्यानंतर त्याचं विवेचन करण्याचा आपण प्रयत्न करूया. विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः रसवर्जं रसोप्यस्य परं दृष्ट्वा निवर्तते. विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः रसवर्जं रसोप्यस्य परं दृष्ट्वा निवर्तते. इंद्रियांनी विषयांचे सेवन न करणाऱ्या पुरुषांचेही केवळ विषयच दूर होतात, परंतु त्यांच्या विषयीची आवड नाहीशी होत नाही. या स्थितप्रज्ञ पुरुषाची तर आसक्तीही परमात्म्याच्या साक्षात्काराने नाहीशी होते. काय त्याचा अर्थ आहे की इंद्रियांपासून त्याचे विषय आपण बळजबरीने दूर केले किंवा कोणत्याही कारणाने दूर केले, याचा अर्थ असा होतो का की त्याला स्थितप्रज्ञता प्राप्त झालेली आहे? मुळीच नाही. असं विचार करणं सुद्धा एकदम चुकीचं होणार. काही आठवड्यांकरता किंवा काही वर्षाकरता सुद्धा, काही वर्षांकरता सुद्धा जर आपण तसं केलं की इंद्रियांना विषयांपासून दूर ठेवलं, तर त्यातून मनुष्य स्थितप्रज्ञ होतो का? नव्हे, तसं होत नसतं. पहा, आपल्याला एक गोष्ट इथे माहिती आहे की आपण जे या संसारातले सगळे जे काही भोग भोगत असतो ते सर्व इंद्रिय म्हणजे आपल्या ज्ञानेंद्रिय आणि आपल्या मनाच्या माध्यमातून. ज्ञानेंद्रिय म्हणजे कोणत्या कोणत्या? तर आपले जिव्हा, नाक, डोळे, कान आणि त्वचा, हे 5 यांना वेदांतामध्ये ज्ञानेंद्रिय म्हणतात. आणि यांच्या माध्यमातून आपण काय करत असतो तर, आणि हे सगळं जोडल्या गेलेलं आहे मनाशी. मन जर याच्याशी संयुक्त नसेल तर आपण कोणत्याही विषयाचा आनंद घेऊ शकत नाही. एक छोटंसं उदाहरण घेऊया की आज समजा काहीतरी आपल्या मनाच्या विरुद्ध घडलेलं आहे आणि आपण फार प्रक्षुब्ध आहोत, आणि नेमकं आजच आपल्या आईने काहीतरी फार आपल्या मनासारखं काहीतरी एक खायचा पदार्थ केलेला आहे, तर त्या दिवशी आपण त्या आपल्या आवडत्या पदार्थाला खऱ्या अर्थाने त्याचा आनंद उपभोग करू शकू का? नाही. का? आपलं मन प्रक्षुब्ध आहे.
जरी जिव्हाच्या माध्यमातून ते रसेंद्रियाचं आपण त्याला ग्रहण करत आहोत, पण मन प्रक्षुब्ध असल्याने त्याचा आनंद आपण घेऊ शकणार नाही. म्हणण्याचा अर्थ काय की कोणत्याही भोगांना भोगण्याकरता मन आणि आपल्या ज्ञानेंद्रिय ह्या दोघांच्या संयोगानेच आपण त्या भोगाला, त्या विषयाला भोगू शकतो, नाहीतर नाही. या दोघांपैकी एक पण काहीतरी कमकुवत असेल तर ते शक्य नाही आहे. अजून एक उदाहरण घेऊया की आपण एखाद्या ठिकाणी निसर्ग बघायला जाणार आहोत आणि आपल्यापैकी एखाद्या आपल्या मित्राचे त्याला डोळ्याला काहीतरी इजा झाली आहे, काही ऑपरेशन झालेलं आहे, डोळे कमकुवत झालेले आहेत, तर तशा डोळ्यांनी जरी त्याचं मन चांगलं असेल तर त्या डोळ्यांनी त्या निसर्गाचा तो आनंद घेऊ शकेल का? शक्यच नाही आहे. तर म्हणण्याचा अर्थ काय की विषयांचा भोग घेण्याकरता इंद्रिय, ज्ञानेंद्रिय हे सगळे ज्याला म्हणतो की शक्तिशाली पाहिजे, आणि तसंच मनसुद्धा एक व्यवस्थित शक्तिशाली पाहिजे, तरच त्या विषयांचं योग्य पद्धतीने भोग आपण घेऊ शकतो. एनिवे, आपल्याला भोग घ्यायचा नाही, आपल्याला भोग सोडायचे कसे, विषय सोडायचे कसे, याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. तर आता आपल्याला इंद्रियांना आणि मनाला कह्यात ठेवायचं आहे, तर इंद्रियांना त्यांचा आहार नाही दिला. इथे शब्द वापरला आहे निराहारस्य देहिनः. निराहार म्हणजे की डोळ्यांना त्याचे जे काही आहार आहेत ते नाही दिले, कानाला त्याचे आहार नाही दिले, जिव्हाला त्याचा आहार नाही दिला बळजबरीने, तर आपण स्थितप्रज्ञ होऊ का? बिलकुल शक्य नाही आहे. इथे देहिनः शब्द जो वापरला आहे, सांख्ययोगाचं अध्ययन करत असताना म्हणजे याच अध्यायाच्या सुरुवातीला देही शब्दाचं जेव्हा आपण जिथे प्रयोग झाला होता तिथे देहमध्ये राहणारा देही म्हणजे आत्मा असं तेव्हा आपण त्याचा अर्थ घेतला होता. पण इथे देहिनः म्हणजे की देहाचं बोध ज्याला आहे, हे एक थोडंसं वेगळाच अर्थ इथे घ्यावा लागेल, नाहीतर तो योग्य अर्थ लागणार नाही. देहिनः म्हणजे ज्यांना देहबोध आहे, म्हणजे तुम्ही आणि मी, या अर्थाने त्याचा अर्थ आपल्याला घ्यावा लागेल. असो, तर निराहारचा अर्थ काय असतो? पण आहार म्हणजे काय की आपण जे काही आपल्या इंद्रियांच्या माध्यमातून ग्रहण करत असतो. साधारणपणे आहार म्हटलं म्हणजे अन्नाशी आपण हा शब्द निगडीत असतो, पण तो एक थोडा ज्याला म्हणूया की एक संकुचित अर्थ आहे. डोळ्यांनी आपण जे काही ग्रहण करतो, कानाने ग्रहण करतो, नाकाने ग्रहण करतो, त्वचेच्या माध्यमातून जे काही स्पर्श ग्रहण करतो, थंडी, गरमी इत्यादी, तर हे सगळं काय आहे? हे सर्व हे आहारच आहे. आणि अन्न ग्रहण करतो ते तर आहेच, पण या सगळ्या आहाराच्या माध्यमातून काय होत असतं की आपण जे विषय भोगत असतो त्यातून काय निर्माण होत असतं? आपलं मन हे चंचल होत असतं, त्याला एका प्रकारची विषयभोगाची सवय लागलेली असते आणि तीच आपल्याला घालवायची आहे. का? कारण की आपल्या मोक्षप्राप्तीच्या मार्गामध्ये हे विषयभोग एक सगळ्यात मोठी अडचण आहे बघा. आणि विषयभोग जर म्हटलं बंधू भगिनींनो, तर कसं असतं की फक्त इंद्रियांनी होतं आपण आत्ताच बघितलं हो असं नव्हे, किंवा फक्त मनानेच होतं असं नव्हे, या दोघांच्या संयुक्त विद्यमाने. म्हणजे कधी कधी असं होतं की मनामध्ये एखाद्या विषयाची आपल्याला आपण विसर पडलेला आहे. आपण 5 वर्षाआधी एखाद्या दुसऱ्या शहरात गेलो होतो आणि तिथे एखादी विशिष्ट गोष्ट पण खाल्ली होती आणि ती आपल्याला एकदम बिलकुल 5 वर्षात पण विसरून गेलो. पण 5 वर्षानंतर पुन्हा आपल्याला तिथे जायची संधी मिळाली आणि तिथे गेल्याबरोबर की अरे, या शहरात आपण हे वस्तू मस्त खूप आनंद करून खाल्ली होती. म्हणजे काय झालं की आपल्या चित्तामध्ये त्याचे संस्कार निर्माण झालेले होते, ते संस्कार उफाळून आले आणि ते आपल्याला विषयभोगाकडे आपल्याला नेत आहेत. आणि कधी कधी कसं होत असतं की इंद्रियांना
त्या गोष्टीची म्हणजे त्या गोष्टी समोर आल्या तर लागलीच त्या इंद्रिय त्या मनाला विचलित करतात आणि आपण त्या प्रलोभनाला बळी पडत असतो. उदाहरण घेऊया की एखाद्या विशिष्ट दुकानासमोर गेल्यावर नंतर आणि काहीतरी विशिष्ट पदार्थ त्याच वेळेस तो तयार करत असतो हलवाई, आणि बस तो वास आपल्या नाकात घोसला की अरे बस त्याच्याशिवाय माझं होत नाही, काका हलवाईचा समोसा खाल्लाच पाहिजे, ताजा गरम गरम. आणि मग काय होतं, इंद्रिय आपल्या त्या उद्विग्न होतात, त्याच्यामुळे मन उद्विग्न होतं आणि आपण प्रलोभनाला बळी पडतो. म्हणजे म्हणण्याचा अर्थ काय, हे विभिन्न उदाहरण देऊन काय मी सांगू इच्छितो की हे सगळे विषय आपण जे भोगत असतो त्याच्या मागे आपल्या इंद्रिय आणि मन हे संयुक्त विद्यमानाने हे सगळं घोळ घालत असतात. आता इथे भगवान नेमकं काय म्हणत आहेत, म्हणजे स्थितप्रज्ञाचे लक्षणं सांगत असताना की विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिन, की ज्यांना देहबोध आहे आणि त्यांनी आपल्या इंद्रियांना आहार नाही दिला तर त्यातून ती व्यक्ती स्थितप्रज्ञ होत नसते. का होत नसते? कारण की आतमध्ये तो विषयांप्रती जो रस आहे, जी आसक्ती आहे ती तर तशीच आहे. ती आसक्ती नाही करावी लागेल. म्हणजे आपण पाची इंद्रियांना आहार देणं बंद केलं काही महिने आणि त्यातून आपण हा विचार केला की आता मी निरासक्त झालेलो आहे, तर हा अतिशय चुकीचा विचार आहे. का? कारण की मनामध्ये जे इतक्या या जन्माची आणि पूर्वजन्माची जे काही संस्कार आणि आसक्ती आहे ती आपल्याला चूप बसू देणार नाही. आणि निराहार होणं म्हणजे कधी कधी कसं होत असतं बंधू भगिनींनो, की बळजबरीने ती आपल्यावरती थोपल्या जाते. उदाहरणार्थ एखाद्या माणसाला डायबिटीज झाला. आता डायबिटीज झाल्यानंतर डॉक्टरांनी म्हटलं की गोड खाणं सोडा. आता हे त्यांनी स्वतःहून सोडलं का? नाही, बळजबरीने. आणि मग काय होतं की तो काही महिने आपल्या त्या इच्छांना दाबतो आणि एखाद दिवस असा वैतागतो की बिलकुल ज्याला म्हणतो ना की ते 6 महिने जे काही त्यांनी दाबून ठेवलं होतं, ती स्प्रिंग असते बघा, त्या स्प्रिंगला जर त्याच्यावरती वजन ठेवलं आणि दाबून ठेवलं आणि ते वजन काढण्याबरोबर ती काय होते, तडंकण एकदम उडते. कुठे उडते काही सांगता नाही येत. तसं ते होऊन जातं. बळजबरीने जेव्हा इंद्रियांना निराहार करून ठेवतो बळजबरीने, मग एक दिवस तो मनाचा ताब्या सुटतो आणि ती स्प्रिंग ॲक्शन होते. ती एक इतकी जबरदस्त रिॲक्शन असते की त्याच्यानंतर ज्या काही गोष्टी घडतात त्याचा अनुभव आपण जवळपास बघत असतो. हे तर झालं की एखाद्या म्हणजे एक विशिष्ट कारणामुळे बंद करणं. पण समजा एखादी व्यक्ती साधक आहे आणि त्यांनी शपथ घेऊन की नाही मी आता या गोष्टी करणार नाही असं करून त्यांनी इंद्रियांना निराहार ठेवलं, पण त्याच्यामध्ये विवेक आहे पण तो अगदीच जुजबी विवेक आहे, त्या विवेकाला काही स्ट्रेंथच नाही आहे. असं जर त्यांनी केलं तरी सुद्धा हीच गोष्ट घडू शकते. त्याचं कारण काय? त्याचं कारण हेच की मनामध्ये ते जो रस आहे आणि जोपर्यंत तो रस नाहीसा होणार नाही तोपर्यंत ते मन आणि इंद्रिय दोघांपैकी एक कोणी उद्विग्न होईल आणि आपण प्रलोभनाला बळी पडू आहे. पण हा रस केव्हा जाणार हो? याच्या संदर्भात भगवान काही म्हणतात का? नक्की म्हणतात. ते काय म्हणतात? रसवर्जम रसोप्यस्य परम दृष्ट्वा निवर्तते, की हा जो रस विषयांप्रती ही जी आसक्ती विषयांप्रती ही केव्हा जाईल? परम दृष्ट्वा. परम म्हणजे काय? परम तत्वाला, परमेश्वराला दृष्ट्वा,
त्यांचं दर्शन घडल्यानंतर आत्मतत्वाचा अनुभव झाल्यानंतर ती आसक्ती ही नाहीशी होणार. आता पहा, मागच्या वेळेस याची थोडी चर्चा केली होती आपण. इथे भगवान म्हणतात आहे की दर्शन झाल्यानंतर ती आसक्ती जाणार, आणि कधी असं म्हणतात की आसक्ती गेल्याशिवाय दर्शन होणार नाही. मग नेमकं मी करायचं तरी काय? आणि त्यातून हे सगळ्या इंद्रिय आणि हे जे मन आहे त्याला कैयात ठेवणं किती अवघड आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि वरतीच म्हणतात की निराहार ठेवल्याने बळजबरीने ती स्प्रिंगसारखी रिॲक्शन मारते, आणि कैयात नाही ठेवलं आणि भोगाच्या मागेच धावलं तर मग आत्मतत्वाचा आम्हाला अनुभव केव्हा मिळणार? हे पहा, मनाला आणि इंद्रियांना कैयात कसं ठेवायचं, त्याचे काय पावलं आहेत स्टेप बाय स्टेप, ते आपल्याला 61व्या श्लोकामध्ये भगवान सांगणार आहे. या श्लोकामध्ये आपल्याला काय सांगत आहेत ते हे लक्षात घ्या की जोपर्यंत आपल्याला ईश्वर दर्शन घडणार नाही, आत्मतत्वाचा अनुभव येणार नाही, तोपर्यंत आपली आसक्ती जाणार नाही, आणि आसक्ती नाही गेली तर आपलं मन हे धावतच राहणार आहे. आणि जर त्याला पण बळजबरीने निराहार ठेवलं प्रतिज्ञा करून सुद्धा, तरी ते काय होणार? एक उदाहरण घेऊन आपण थोडंसं पहिला समजण्याचा प्रयत्न करूया. बघा, सिद्धांत सोपा आहे की एखाद्या झाडाच्या फांद्या आपण प्रत्येक महिन्यात कापत आहोत आणि त्याला रोज पाणीसुद्धा घालत आहोत, आणि आपली इच्छा आहे की हे विषारी झाड आहे आणि हे विषारी झाड हे मेलं पाहिजे. तर विषारी झाडाला मारण्याकरता त्याच्या फांद्या आपण कापत आहोत टप्प्याटप्प्याने, प्रत्येक आठवड्यामध्ये म्हणा, प्रत्येक महिन्यामध्ये म्हणा, आणि इकडे रोज त्याला पाणी पण घालतोय. तर ते झाड कधी मरेल का? नाही. तर त्याला बळजबरीने आणि या पद्धतीने प्रतिज्ञेपूर्वक निराहार ठेवण्याची आवश्यकता नाही आहे. त्याचे मार्ग आहेत, त्याची पद्धत आहे, त्या पद्धतीनेच त्याला वळण द्यावं लागेल. खूप सांभाळून त्याला वळण द्यावं लागेल. जेव्हा त्याला खूप म्हणजे सांभाळून वळण देऊ, तेव्हा ते मन आणि इंद्रिय ताब्यात येतील, तेव्हा आपल्याला ईश्वर दर्शन घडेल, आणि त्याच्यानंतर ती आसक्ती खरंच जाईल. त्याचे सखोल वर्णन 61व्या श्लोकामध्ये येणार आहे. मध्ये 60वा श्लोक अजून आहे, त्याची पण आपण चर्चा करणार आहोत. पण फक्त हे लक्षात ठेवा की एकदम काहीतरी असं टोकाचं पाऊल नाही उचलायचं. इतके जन्माचे संस्कार आहेत. एक छोटंसं उदाहरण घेऊन समजण्याचा प्रयत्न करूया की जर एकदम टोकाचं आपण काही पाऊल घेतलं, बिलकुल निराहार म्हणजे एकदम सगळं बंद केलं, तर काय होऊ शकतं? कल्पना करा की आपण हायवेमध्ये एका ट्रकमध्ये बसलेलो आहोत. ट्रक, बसमध्ये नाही, किंवा बसमध्ये बसलेलो आहोत. आपण सर्वजण एका बसमध्ये बसलेलो आहोत हायवेवरती, आणि आपली बस द्रुतगतीने चालली आहे मुंबईच्या दिशेला. एकदम स्पीड आहे 120, 130. आता ती इतकी वजनदार बस, त्याच्यामध्ये आपण सर्वजण बसलेलो आहोत. स्पीड आहे 120ची, आणि 120च्या स्पीडच्या बस जी चालत आहे, धावत आहे, अशा एका गतिमान बसच्या ड्रायव्हरने त्या बसला अचानक यू टर्न दिला 120च्या स्पीडनी. काय होईल? 120ची इतकी वजनदार बस, ज्याच्यामध्ये आपण सर्वजण बसलेलो आहोत, आपलं वजनसुद्धा त्या बसने पेललेलं आहे, आणि त्याला अचानक यू टर्न दिला, तर ती बस नक्कीच 3-4 कोलांट्या खाऊन कुठेतरी कोसळणार. पण जर आपल्याला यू टर्न घ्यायची आवश्यकता आहे, तर कुशल ड्रायव्हर काय करतो? त्याला लक्षात आलं की अरे गाडी आपली चालली आहे, मुंबईच्या दिशेने नाही चालली आहे, कोल्हापूरच्या दिशेने चाललेली आहे, आपल्याला यू टर्न घ्यावा लागेल. तर तो काय करेल? आधी 120च्या स्पीडला स्लो करेल.
110, 100, 90, 80, 70 असं करत 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 तो एकदम 10च्या स्पीडवर आणणार बघा. एकदम 10च्या स्पीडवर आणणार आणि त्याच्यानंतर बघणार की यू टर्नची जागा कुठे, कुठून घेणार नाही. महामार्गाचे नियम असतात आणि जसंच त्याला ती योग्य जागा सापडेल यू टर्नची, तिथं तो एकदम व्यवस्थितपणे काहीही कोणाच्या पोटातलं पाणीसुद्धा हलणार नाही इतक्या सुंदर पद्धतीने यू टर्न घेईल, बघेल मुंबईचा रस्ता ठीक आहे आणि पुन्हा गाडी वेगाने जाईल. एक्झॅक्टली. बंधू भगिनींनो, लक्षात घ्या हे उदाहरण की आपल्याला एकदम टोकाची पाऊल घ्यायची नाही आहे, नाही तर ते आपण खड्ड्यात पडू आहे, विचित्र काहीतरी घडेल आहे. त्याच्याकरता आपल्याला काय करावं लागेल, आपल्या मनाला, इंद्रियांना खूप हळुवारपणे समजावून विवेक, शक्ती, भक्ती हे सगळं करून, विवेक तर खूपच महत्त्वाचं, आणि असं करून करून जी 120ची स्पीड, जी आत्ता आपली आजची स्पीड आहे ती 120ची 100पर्यंत आणावी लागेल आणि योग्य जागा बघून त्याला यू टर्न द्यावा लागेल. तेव्हा आपल्या प्रवासामध्ये कोणत्याही प्रकारचा कोणताही धोका नसणार, हे लक्षात घ्या. तर ही त्याची एक मेथड असते. याचं अजून चर्चा आपण पुढच्या श्लोकात करणार आहोत. पण निराहार, जो इथे भगवान काय म्हणू इच्छित आहेत की निराहार, इंद्रियांना आहार नाही दिल्याने स्थितप्रज्ञ होत नाही. का होत नाही? कारण की मनाची आसक्ती जात नाही. या संदर्भामध्ये एक फार सुंदर एक गोष्ट छांदोग्य उपनिषदमध्ये तिचं वर्णन आहे. जी छांदोग्य उपनिषदची गोष्ट सांगण्याच्या आधी अजून एक गंमतशीर गोष्ट सांगू इच्छितो, अकबर बिरबलची. त्या गोष्टीच्या माध्यमातून आपल्याला हे लक्षात येईल की आपल्या जीवनामध्ये फार म्हणजे हे जे परिवर्तन आणायचे आहेत आपल्याला विवेकपूर्ण, हे फार हळुवारपणे आणायचे आहेत. हळुवारपणे म्हणजे आणायचे गतीने, पण असं काही आपल्या जीवनात घडलं नाही पाहिजे की त्याचे विपरीत काही मानसिक परिणाम आपल्या शरीर आणि मनावरती होतील. का? कारण की याच मनाने, याच शरीराने आपल्याला प्रवास करायचा आहे. 120च्या स्पीडमध्ये गाडीला टर्न दिला तर ती गाडी कोसळणारच. आपल्याला गाडीत मोडायची नाही आहे. हे जे शरीर मन आपल्याला ईश्वराने दिलेलं आहे, याच्या माध्यमातूनच आपल्याला जे काही आपले संस्कार आहेत, ज्या काही वासना आहेत, त्यांना नाहीशा करायच्या आहे. पण ते इतके जन्माचं जे काही आपलं सगळे कचरा घेऊन बसलेलो आहोत, तो अशा एका दिवसामध्ये आणि असं काहीतरी आचाट प्रकार करून होणार नाही. ती अकबर आणि बिरबलची ती मजेशीर गोष्ट अशी की एकदा अकबर म्हणतात बिरबलला की पहा, जसं आपण माणसाला शिस्त लावतो ना, तसं आपण जनावराला सुद्धा शिस्त लावू शकतो. आता हा वाद कुठून सुरू झाला होता? गंमतशीर गोष्ट आहे बरं, एक 5 मिनिटात समजतो, पण फार म्हणजे इंटरेस्टिंग गोष्ट आहे की जोपर्यंत म्हणजे माणसाकडे कसं असतं की एक विवेक असतो, विवेकातून शिस्त आपण लावू शकतो. पण जनावरांकडे विवेकच नसतो. त्यांना एक ठळक गोष्ट माहिती असते की असं झालं की असं करायचं. पण अकबर चॅलेंज करतो, बिरबल म्हणतो की हे पहा, विवेकाशिवाय शिस्त लावणं फार अवघड असतं. एका ठराविक गोष्ट तुम्ही करू शकता, पण त्या ठराविक गोष्टींमध्ये जर थोडा पण परिवर्तन झाला तर जे जनावरं असतात ते गडबडून जातात. अकबर म्हणतात, बिरबल मी तुम्हाला चॅलेंज दाखवतो, मी मांजरींना शिस्त लावून दाखवतो. तो म्हणा ठीक आहे जहापणा, तुम्ही शिस्त लावून दाखवा. पैज लागते. 6 महिन्यानंतर अकबर बिरबलला घरी जेवायला बोलवतो रात्रीच्या वेळेस. आणि जेव्हा बिरबल जेवायला येतो तर त्यांच्या महलात बघतो की सगळ्यात दूर 2 पाय असे उभे करून आणि मागच्या 2 पायावरती बसलेली मांजर, अशा अनेक मांजर त्या पूर्ण महलात बसलेल्या आहे. आणि प्रत्येक मांजरच्या डोक्यावर एक दिवा ठेवलेला आहे
आणि सगळ्या मांजर इतक्या शांतपणे बसलेल्या आहे की आश्चर्य वाटतं. आता पहा, पैस काय लागली होती, शर्यत काय लागली होती की विवेकाशिवाय, बिरबलचं म्हणणं होतं की विवेकाशिवाय शिस्त लावू शकत नाही. याचं म्हणणं होतं की लावू शकतो आणि जनावरांमध्ये विवेक नसतो. आता ते सगळे मांजर पुढचे 2 पाय असे उभे आणि मागचे 2 पायावरती बसलेलं असं बिलकुल आयटीत बसलेले, इकडे तिकडे बघत नाही आहे. डोक्यावरती त्यांच्या सगळ्यांच्या त्या छोटे छोटे दिवे ठेवलेले आहेत. आणि अकबर बादशाह मोठा बिलकुल गर्वाने दाखवतोय, पहा बिरबल काय शिस्तीत बसले आहे माझ्या सगळ्या मांजर, काय म्हणणं आहे तुमचं. तर बिरबल काही बोलत नाही. रात्रीचं जेवण घेतो आणि म्हणतं, जहापना मला उद्या पुन्हा जेवायला बोलवा आणि हे सरंजाम असाच असला पाहिजे. म्हणजे ठीक आहे. दुसऱ्या दिवशी पुन्हा बिरबल ठरलेल्या वेळेस येतात आणि यावेळेस बिरबल काय करतात, आपल्या बरोबर एका पिशवीमध्ये चांगले 100 उंदरं घेऊन येतात आणि महालात शिरल्याबरोबर, आता त्या सगळ्या मांजरी बसल्या होत्या बरं डोक्यावरती ते दिवा घेऊन एकदम शांत, पण जसेच ते उंदीर बघतात चारी बाजूला पसरलेले, ते कसला दिवा कसली शिस्त, जे प्रलोभनाच्या मागे धावतात. पूर्ण महलामध्ये एकदम ज्याला म्हणतो की तहस नहस होते, कुठे तेल सांडतंय, कुठे ती वात सांडते, कुठे पेट घेऊन राहिलाय दिवा आणि काय काय गोंधळ होऊन राहिला सगळ्या दूर. हे बघून तो अकबर डोकं पकडतो आपलं. म्हणण्याचा अर्थ काय की पहा, विवेकाशिवाय शिस्त होऊ शकत नाही. विवेक स्ट्रॉंग पाहिजे, विवेक खूप स्ट्रॉंग पाहिजे. आणि म्हणून पहा, जनावरांना पण जी शिस्त लावतो ना ती एका पद्धतीने लावू शकतो. त्या पद्धतीमध्ये थोडी गडबड झाली की त्यांच्यामध्ये विवेक नसतो म्हणून ते गडबडून जातात. आणि हे जे निराहार शब्द वापरला मी, याच्यावरती इतका भर का देतोय की आपण काहीतरी अचाट प्रयोग केले तर ते एक ती स्प्रिंग ॲक्शन होते एक, आणि दुसरं की जेव्हा जर आपल्या त्या निराहार राहण्यामध्ये काहीतरी आपले अचाट प्रयोग जर असतील आणि जेव्हा अचानक प्रलोभने येतात तर इतकं खड्ड्यात पडतो आपण की तिथून वरती येणं मग 4 जन्म लागतात. आपण बघतो बंधू भगिनींनो की काही काही अतिशय चांगल्या घरातल्या लोकांच्या हातातून काहीतरी विचित्र अपराध घडतात आणि जेव्हा आपल्या कानावरती ती गोष्ट येते आपण हतप्रभ होतो, अरे तो मुलगा त्याने असं केलं. हे सगळे ते प्रकार असतात. म्हणून मी जे तुम्हाला सांगू इच्छितो, हे बसचं उदाहरण तुम्ही लक्षात ठेवा बस, की आपल्याला यू टर्न घ्यायचा आहे आणि 120 पासूनच्या 10च्या स्पीडमध्ये आपल्या बसला आणणं ही सुद्धा साधना आहे. ती काही वाया जाणारी गोष्ट नाही आहे, ती सुद्धा साधना आहे, लक्षात ठेवा. थोडंसं आपण आता छांदोग्य उपनिषदकडे जाऊया. छांदोग्य उपनिषदमध्ये एक फार सुंदर या आहाराच्या संदर्भात, विशेषकर अन्नाच्या संदर्भात ती गोष्ट आहे. आहार म्हणजे ॲक्च्युली अन्नच असतं, पण वेदांत 5 इंद्रियांच्या माध्यमातून जे काही ग्रहण करत असतो त्याला ते आहारच म्हणतात. पण आता पहा कसं आहे की इंद्रियांना आणि मनाला कह्यात ठेवायचं आहे. पण आता माझ्या डोळे माझे खूप चंचल आहेत, कुठे पेंटिंग बघ, कुठे निसर्ग बघ, हे असे धावत असतात. तर याचा अर्थ हा तर नाही झाला की मी डोळे बंदच ठेवले पाहिजे 24 तास. मग जीवन प्रवाह चालणार कसा? हे जीवनाचं गाडं मला ओढायचंच आहे आणि साधना पण करायची आहे, मनसंयम पण ठेवायचा आहे. पण बिलकुल मी डोळेच बंद ठेवी नये, हा असा अचटपणाने नाही होणार. त्याला एक योग्य दिशा पाहिजे, योग्य पद्धत पाहिजे आणि ती विवेकपूर्ण असली पाहिजे. तर आहारच्या संदर्भामध्ये छांदोग्य उपनिषदमध्ये ती अतिशय एक सुंदर जी गोष्ट आहे की श्वेतकेतू उद्दालक नावाचा मुलगा आणि त्याचे वडील आरुणी ऋषी. आरुणी ऋषी ब्रह्मतत्व समजवताना सांगतात उद्दालकला, श्वेतकेतू उद्दालकला, की पहा, हे आपलं मन जे आहे ना हे अन्नमय आहे, अन्नाने बनलेलं आहे.
ही वाणी तेजोमय, तेजनी बनलेली आहे. आणि प्राण जे आहे ते जलमय असतात. म्हणजे पाणी पिण्याने आपले प्राण जे ताजेतवाने होतात. हा आपला अनुभव आहे. खूप थकलेलो असलो पण थोडंसं पाणी घेतलं जर मिळालं कुठे तर थोडे ताजेतवाने होतो बघा. तर मन जे आपलं आहे ते आहे अन्नमय, प्राण हे जलमय आणि आपली वाणी जी आहे ही तेजमय आहे. तर श्वेतकेतू म्हणतो की प्राण अन्नमय आहे, वाणी तेजमय आहे, हे मला मान्य आहे. पण मन हे सूक्ष्म असतं, मन हे सूक्ष्म असतं, अन्न हे स्थूल असतं. तर स्थूल गोष्टींनी सूक्ष्म गोष्ट कसं बनू शकते हे मला पटत नाही आहे, समजत नाही आहे. आरुणी ऋषी पुन्हा म्हणतात की बाळा, आपण जे अन्न ग्रहण करतो, गोष्टीच्या तपशिलामध्ये विसरू नका. आपण चर्चा करत आहोत निराहार झाल्याने किंवा निराहारचं आचरण केल्याने कोणी स्थितप्रज्ञ होत नसतं, या सिद्धांताला विसरू नका. हां, नाही तर आपण गोष्टीमध्ये इतके विसरून जाऊ की मुख्य सिद्धांत काय तेच विसरून जाऊ. काय सिद्धांत आहे? निराहार असल्याने किंवा अचाट काहीतरी केल्याने स्थितप्रज्ञ होत नसतं. त्याच्या अशा अचाट प्रकार केल्याने आपल्या मनावरती, आपल्या शरीरावरती, बुद्धीवरती विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. म्हणून 120 स्पीडचं 10 स्पीड करायचं आहे, हे आपली मेथड असली पाहिजे. आपण सामान्य साधक आहोत हे लक्षात ठेवायचं आहे. एनिवे, तर आरुणी ऋषी त्याला सांगतात की पहा, तुझं म्हणणं आहे की मन हे सूक्ष्म जरी असलं पण ते अन्नमय आहे. अन्न जरी स्थूल असलं, अन्नाचे 3 भाग असतात: स्थूल भाग, मध्यम भाग आणि सूक्ष्म भाग. जो स्थूल भाग असतो अन्नाचा, त्याचं आपण अन्नग्रहण केल्यानंतर त्याचं मल तयार होतं आणि त्याचा आपण त्याग करत असतो. त्याचा जो मध्यम भाग असतो त्यातून आपलं मांस आणि रुधिर बनत असतं. आणि जो त्याचा अत्यंत सूक्ष्म भाग असतो त्यातून आपलं मन तयार होत असतं. इतकं एक्सप्लेनेशन दिल्यानंतर सुद्धा उद्दालकला, श्वेतकेतूला काही पटत नाही ते. तर आता आरुणी म्हणतात ठीक आहे, आपण एक प्रयोग करूया की पुढचे 20-25 दिवस तू अन्न ग्रहण करायचं नाही, फक्त पाण्यावर जगायचं. ठीक आहे म्हणे. आणि पुढचे 15-20 दिवस तो काही वर्ग नाही, काही नाही, पाण्यावरती जगतो आणि त्याची साधना सुरू असते. 20-25 दिवस झाल्यानंतर आरुणी ऋषी त्याला बोलवतात आणि त्याला काही प्रश्न विचारतात, जे काही शिकवलं आहे. तर आता हा विचार करू लागतो की अरे, ह्या गोष्टी मी शिकलेलो आहे, मला एवढं स्मरणात आहे, पण हे सगळे उपनिषदांचे मंत्र तुम्ही जे विचारत आहात बाबा, मला काहीच स्मरणात राहत नाही आहे, काहीच लक्षात येत नाही आहे. बऱ्याच गोष्टी मी फेड झाल्या माझ्या मेमोरीतून, असं मला स्पष्ट जाणवत आहे. याचा अर्थ काय की मनात, या भोजनात आपण जे काही अन्न ग्रहण करतो त्याचा सूक्ष्म भाग जो आपल्या मनाला ताकद देत असतो ते त्याला मिळतच नाही आहे. आणि म्हणून काय होऊन राहिलं आहे, ते मन कमकुवत होत चाललेलं आहे. आणि तो म्हणतो वडिलांना की माझी साधना पण काही ठीक होत नाही, मी बसू शकत नाही आहे, बसताना मला हा त्रास होतोय, तो त्रास होतोय, खूप अशक्तपणा जाणवतोय. आरुणी ऋषी म्हणतात ठीक आहे, आता तू आजपासून जेवायला सुरुवात कर आणि 7 दिवसानंतर पुन्हा ये. तो व्यवस्थित अन्न ग्रहण करतो आणि अन्न ग्रहण केल्यानंतर ताजा तवाना होतो. 7 दिवसानंतर पुन्हा येतो आणि आता आरुणी ऋषी जे प्रश्न विचारतात ते सगळ्याचे उत्तर धडाधड तो देतो. म्हणण्याचा अर्थ काय की 2 सिद्धांत या गोष्टीतून बाहेर पडतात. एक, आपलं मन हे आपल्या अन्नाच्या सूक्ष्म भागातून नेहमी तयार होत असतं. आणि अध्यात्म म्हणजे काय, साधना म्हणजे काय की आपण आपल्या मनावरती आणि आपल्या शरीरावरती सतत कार्य करत असतो. बॉडी माइंड कॉम्प्लेक्स त्याला म्हणतो.
आणि हेच जर सशक्त नसले तर कसली साधना करणार? सोपी आणि सरळ गोष्ट आहे. हां, मात्र अन्न ग्रहण करताना किंवा इंद्रियांच्या माध्यमातून ज्या काही गोष्टी ग्रहण करतो त्या सात्विक ग्रहण केल्या पाहिजे, जेणेकरून आपल्या हे सगळे ज्ञानेंद्रिया या एक्साईट नाही झाल्या पाहिजे. अन्न ग्रहण करतो कसं ग्रहण केलं पाहिजे की त्यातून आपलं मन एक्साईट नाही झालं पाहिजे. पण मी सपशेल सगळं बंद करून देईन, खाईन तर तुपाशी नाही तर राहीन उपाशी, हे साधकाचे लक्षण नाही आहे. 6व्या अध्यायामध्ये याच्यावरती बरंच चर्चा करणार आहोत आपण. मध्यमार्ग. तामसिक अन्न किंवा जिभेचे चोचले पुरवणं हे मुळीच मान्य नाही आहे. पण अन्न सात्विक असलं पाहिजे, त्यातून आपलं मन पुष्ट झालं पाहिजे. मन पुष्ट झालं पाहिजे म्हणजे मन एक्साईट झालं पाहिजे असं नव्हे. मनाच्या ज्या चुकीच्या टेंडन्सीज आहे त्याच्यावरती आपल्याला ताबा मिळवायचा आहे. पण तो ताबा कसा मिळणार? चांगल्या टेंडन्सीज, चांगल्या सवयी डेव्हलप करून. वंडरफुल, काय सगळ्या आयडियाज आहेत आपल्या भारतीय मानसशास्त्रामध्ये, आपल्या अध्यात्मामध्ये. अचाट काहीही करायचं नाही आहे. मनामध्ये वाईट संस्कार आहेत ते तर उघड आहे. तर वाईट संस्कार घालवायचे कशाने? चांगल्या संस्काराने. चांगले संस्कार निर्माण झाले म्हणजे आपला विवेक जागृत होईल. विवेक जागृत झाला म्हणजे काय होईल की आपण आपल्या इंद्रियांना ताब्यावर ठेवू शकतो. आणि समजा निराहार ठेवून त्या इंद्रियांनाच कमकुवत केलं, धड दिसत नाही आहे, वाचता येत नाही आहे, ऐकू येत नाही आहे, काय साधना करणार? अशक्य आहे. हां, पण आपल्या पहा संस्कृतीमध्ये उपवासाचं फार महत्त्व आहे, बरोबर? तर योग्य पद्धतीने उपवास करून, ती पण एक मेथड आहे बरं, की थोडंसं मध्ये मध्ये उपवास वगैरे करून त्या इंद्रियांचं तेज थोडं कमी करणं, म्हणजे त्यांनी काय होत असतं की ते विषयांकडे कमी धावतात. पण ते शरीर आणि मनाला किती झेपतंय, जे तुम्हाला झेपतंय ते मला नाही झेपणार, जे मला झेपते ते तुम्हाला नाही झेपणार. तर प्रत्येकाने आपली साधना हे मुख्य लक्षात ठेवून आणि त्यातून मला किती झेपतंय, जेणेकरून माझी साधनावरती काही फार विशेष चूक म्हणजे विपरीत परिणाम होत नाही आहे, असं लक्षात ठेवून उपवास किंवा ज्याला म्हणतो की आपल्या जिभेवरती ताबे ज्याला म्हणतो. जिभेवर ताबे म्हणजे काय की फार जास्त न खाणे, फार जास्त ज्याला म्हणतो की आवडीनिवडीच्या मागे न धावणे, हे फार महत्त्वाचं आहे सुरुवातीच्या काळामध्ये, या काळामध्ये आपण आहोत. पण त्याचा उद्रेक मात्र व्हायला नको. त्याचा उद्रेक जर झाला आणि त्यालाच महत्त्व देत बसलो तर मुख्य गोष्ट मागे राहून जाईल. तर हे बॅलन्स आपल्याला गाठायचं आहे. तर या श्लोकाचं म्हणजे आपण थोडं शेवट करूया, हे सांगून मी तिथे म्हणजे आपण पुढे जाऊया की आपल्याला मनावरती आणि इंद्रियांवरती ताब्या मिळवायचा आहे, पण तो विवेकपूर्ण शिस्तबद्ध पद्धतीने, अचाट काहीही करायचं नाही. आणि जो एक मुख्य प्रश्न या श्लोकाच्या माध्यमातून आपल्या पुढे येत असतो की इथे जेव्हा रसवर्जम रसोप्यस्य परमदृष्ट्वा निवर्तते, की मनुष्याच्या मनामध्ये विषयाच्या प्रति आसक्ती तेव्हाच जाते जेव्हा मनातली आसक्ती जाणार. तर इथे तर म्हटलं आहे की ईश्वर दर्शन नंतर तसं होणार आणि आपल्याला ते आधी करायचं आहे. तर आधी हे की आधी ते, याच्या फार जास्त भानगडीमध्ये न पडता आपण आपल्या मनाला आणि इंद्रियांना कैयात ठेवण्याचा प्रयत्न करूया. आसक्ती हळूहळू ती नक्कीच कमी होणार. थोडीशी राहिली तरी त्याची काळजी करू नका, त्याची काळजी ते ईश्वर करणार आणि ते ईश्वर दर्शन घडवणार, म्हणून त्याची काळजी सध्या करू नका. सध्या आपण काय करायचं? आपल्या मनाला कसं जिंकायचं, आपल्या इंद्रियांवर ताब्या कसा मिळवायचा, 120ची स्पीड 10पर्यंत कशी आणून यू टर्न कसा घ्यायचा, याच्याकडे आपण लक्ष देऊया. ठीक आहे? तर ह्या विवेचन इथे या श्लोकाचं इथे पूर्ण होत आहे. आपण आता पुढचा जो 60वा जो श्लोक आहे
त्याचं चिंतन करूया. पहा, 61व्या श्लोकामध्ये आपल्याला एक्झॅक्ट सांगणार आहे भगवान की नेमकं कसं, कोणत्या पद्धतीने, कोणत्या शिस्तीने आपण आपल्या मनाला, आपल्या इंद्रियांना कह्यात ठेवू शकतो. आणि 6वा अध्याय तर पूर्ण यांनीच भरलेला आहे, आत्मसंयम योग. अजून बारकावे आपल्याला त्याच्यामध्ये त्याचं अध्ययन करायला मिळणार आहे. असो, आपण आधी जो 60वा श्लोक आहे त्याची चर्चा करूया. यततो ह्यपि कौन्तेय पुरुषस्य विपश्चितः इंद्रियाणि प्रमाथीनि हरन्ति प्रसभं मनः. यततो ह्यपि कौन्तेय, कौन्तेय म्हणजे कोण? अर्जुन, कुंती पुत्र. यततो ह्यपि कौन्तेय पुरुषस्य विपश्चितः इंद्रियाणि प्रमाथीनि हरन्ति प्रसभं मनः. काय अर्थ याचा? हे अर्जुना, आसक्ती नाहीशी न झाल्यामुळे ही क्षोभ उत्पन्न करणारी इंद्रिये प्रयत्न करीत असलेल्या बुद्धिमान पुरुषाच्या मनालाही जबरदस्तीने आपल्याकडे ओढून घेतात. मी अर्थ पुन्हा वाचतोय बरं, आणि थोडं भीती दाखवणार आहे, थोडं नाही, चांगलीच भीती दाखवणार आहे. हे अर्जुना, आसक्ती नाहीशी झाल्यामुळे ही क्षोभ उत्पन्न करणारी इंद्रिये प्रयत्न करीत असलेल्या बुद्धिमान पुरुषाच्या मनालाही जबरदस्तीने आपल्याकडे ओढून घेते. म्हणजे प्रयत्न करणारे आणि बुद्धिमान लोक म्हणजे कोण? तुम्ही आणि मी, साधक. अशा लोकांना सावध केलेलं आहे. कशापासून? की जरी आपण प्रयत्नशील आहोत, आपण शास्त्र अध्ययन करत आहोत, त्या अर्थाने बुद्धिमान आहोत, पण आपली जर आसक्ती नाही गेली विषयांप्रती, तर हे इंद्रिय आपल्याला खालती खेचणार, त्यांची इतकी ताकद आहे. म्हणजेच काय? इंद्रियांची किती ताकद आहे हे सांगण्याकरता या श्लोकाची रचना केलेली आहे. आणि एवढंच नाही, इंद्रियांची ताकद सांगण्याकरता आणि साधकाने सतत सावध असलं पाहिजे हे आपल्याला सांगण्याकरता आचार्यांनी या श्लोकाची रचना केली आहे, भगवानांनी या श्लोकाची रचना केलेली आहे. पहा बंधू भगिनींनो, 58व्या श्लोकापासून ही चर्चा सुरू झाली. त्याच्यामध्ये आपल्याला भगवान सांगतात की कशा पद्धतीने जे स्थितप्रज्ञ किंवा ब्रह्मज्ञानी महापुरुष असतात, त्यांच्या पुढे जर विषय आले तर नैसर्गिकरित्या त्यांच्या इंद्रिय आक्रसून जातात, म्हणजे ते आतमध्ये वळून जातात. त्यांच्याकरता विषयांचे अर्थच बदललेले असतात. याची चर्चा केलेली आहे आपण मागच्या वर्गामध्ये. पण आपलं काय होतं की विषय आले, साधारण लोक विषयाकडे धावतच असतात. आपण काय करतो? विषय आले तर लोकांच्या भीतीने मनात आपल्या आसक्ती आहे की अरे मस्तपैकी समोसे गरम गरम आहे, एक घ्यावा का? पण आता बापरे, लोक काय म्हणतील, जाऊ द्या, नाही खात. म्हणजे आपण इंद्रिय वळवले आतमध्ये, पण बळजबरीने. बरोबर ना? ही आपली स्थिती असते. ह्या झाला 58वा श्लोक. 59वा श्लोक वगैरे काय सांगितलं की आसक्ती जर नाही गेली, जोपर्यंत आसक्ती जाणार नाही तोपर्यंत ईश्वर दर्शन होणार नाही. आणि आता 60व्या श्लोकामध्ये काय म्हणतात ते की आसक्ती जर मनात आहे तर ती आसक्ती कधी पण आपल्याला प्रलोभनात पाडून आपली प्रगती हे इंद्रिय, आपली जी प्रगती आहे ती कधी पण खुंटवू शकते, इतकी तिची ताकद आहे. हा 3 श्लोकामध्ये हा अंतर आहे. म्हणजेच काय की आपल्याला इंद्रियाशी आणि मनाशी लढायचं आहे. बरोबर? आपल्याला इंद्रियांशी आणि मनाशी लढायचं आहे. आता इंद्रियांची ताकद सांगणारा हा श्लोक आहे. त्यातून मनाची ताकदचा पण अंदाज आपल्याला येतो, कारण की आसक्ती ही मनामध्येच असते, संस्कारगत.
एक श्लोक माझ्या स्मरणात येत आहे बंधू भगिनींनो, आणि तो आपण विवेक चूडामणी अध्ययन करत असताना आपल्यापैकी ज्या लोकांनी विवेक चूडामणीचे वर्ग अटेंड केले असतील त्यांच्या नक्की हे स्मरणात असेल. 76वा तो श्लोक मी इथे लिहून आणलेला आहे. त्याची मी आधी म्हणजे ते वाचतो, त्याचं पण आधी विवेचन करूया. त्या श्लोकाच्या अध्ययनातून आपल्याला हे लक्षात येईल की या इंद्रियांची काय ताकद असते आणि कसं हे आपल्याला खड्ड्यात टाकू शकतात सहजपणे जर आपण सावध नसलो तर. विवेक चूडामणी आचार्य शंकर यांनी रचित हा एक प्राथमिक ग्रंथ आहे वेदांताचा, अतिशय सुंदर. त्याच्या 76व्या श्लोकामध्ये म्हणतात, शब्दादिभिः पंचभिरैव पंच पंचत्वपायुः स्वगुणेन बद्धाः कुरंग मातंग पतंगमीन भृंगा नरः पंचभिरंचितः किम. हे पुन्हा एकदा वाचतो. शब्दादिभिः पंचभिरैव पंच पंचत्वपायुः स्वगुणेन बद्धाः कुरंग मातंग पतंगमीन भृंगा नरः पंचभिरंचितः किम. काय याचा अर्थ? आपल्या या 5 ज्ञानेंद्रिय आहे ना, या 5ही ज्ञानेंद्रियाचा एक एक गुण आहे आणि त्या गुणामुळे 5 प्रकारचे जीव या संसारामध्ये मृत्युमुखी पडतात आणि ते 5ही गुण या साधकामध्ये सतत खेळत असतात. तर 5 जीव जे मृत्युमुखी पडतात आणि ते जीव कोणते की त्यांच्याकडे एक एकच गुण आहे, त्या एक एक गुणामुळे ते 5 जीव मृत्युमुखी पडतात. तर या साधकाची तर काय अवस्था होणार, कारण की याच्याकडे 5ही गुण खेळून राहिलेत. अर्थ कळला का? मी पुन्हा सांगतो की आपल्या ज्या 5ही इंद्रिया आहेत त्या 5ही इंद्रियाचा एक एक गुण असतो. मी याचं विवेचन करणार आहे, फक्त तुम्ही म्हणजे ती त्रैराशिक समजून घ्या की आपल्या 5ही ज्या इंद्रिया आहेत त्याचे एक एक गुण असतं आणि त्या एक एक गुणामुळे या संसारामध्ये 5 प्राणी आहेत की त्या प्राण्यांमध्ये तो एक एकच गुण आहे आणि एकेका गुणामुळे सुद्धा ते प्राणी मृत्युमुखी पडतात. तर या साधकामध्ये ते 5ही गुण खेळून राहिले एट ए टाईम. तर हा तर खड्ड्यात पडणारच सावध नाही असला तर. हे त्रैराशिक झालं, सिद्धांत झालं. आता आपण थोडंसं विवेचन करूया की पहा, ही जी आपल्या 5 इंद्रिया आहेत त्यांचे काय काय गुण आहेत आधी हे ऐकून घ्या. आपले जे कान आहेत त्याचा गुण आहे शब्द. आपल्या समजा कोणी फोन केला आणि फोनच्या आवाजावरून आपण ओळखतो की आपला कोणता मित्र बोलतोय, बरोबर ना? तर शब्द म्हणजे काय? हे कानाचा गुण आहे. त्याच्यानंतर त्वचाचं गुण काय? स्पर्श. लहान बाळ 1 महिन्याचं आजीने स्पर्श केलाय की आईने स्पर्श केलाय त्याला बरोबर कळतं आणि आईने घेतल्याबरोबर ते जर रडत असेल तर चूप बसतं. एम आय राईट? म्हणजेच काय, स्पर्श जे गुण आहे हे त्वचेचं आहे. ही जी 5 इंद्रिय आहे त्याचे गुण आपण चर्चा करत आहोत. चक्षु, डोळे, डोळ्याला रूप आवडतं, निसर्ग, सुंदर फुलं ते बघून आपण किती प्रसन्न होतो. तर डोळ्याने आपण काय बघत असतो? रूप बघत असतो. जिव्हा, रसस्वाद. आईला म्हणतो, आई मागच्या वेळेस तू लाडू फार छान केले होते, यावेळेस थोडं गोड कमी झालंय. मागच्या गोडचे संस्कार मनामध्ये आहेत म्हणून सांगतो की यावेळेस तुझा लाडू चांगला झालेला नाही आहे. जिव्हा, रसस्वाद. घ्राणेंद्रिय, याचं गुण काय? गंध. अमुक बगीच्याचा गुलाब हा गावरान गुलाब आहे बरं, त्याचं सुगंध एकदम दरवळतो. पण या बगीच्यातले फुलं
इतकी चांगली नाही आहे, जरा थोडासा त्याचा वास जो सुवास जो आहे तो जरा लाईट आहे. हे सगळं आपण चर्चा करत असतो. तर 5 इंद्रियांचे 5 गुण, बरोबर. आता 5 प्राणी ज्यांच्यामध्ये हे गुण असतात आणि त्या गुणांमुळे ते सगळे प्राणी मृत्युमुखी पडतात. कसं तेही सांगतो. हरिण नावाचा प्राणी जो असतो, हे या श्लोकात दिलं आहे बरं सगळं. हरिण नावाचा प्राणी जो असतो त्याचा शिकार कसा करतात माहिती? त्या एका विशेष प्रकारचा एक तो यंत्र असतो आणि ते यंत्र, ते जे शिकारी असतात ते जंगलात जाऊन जिथे त्यांचा वास असतो हरणांचा, तिथे ते वाजवतात आणि ते हरिण जे असतं त्या आवाजाला त्याला इतका तो भुलून जातो, त्याला ते इतकं आवडतं की तो बिलकुल ज्याला म्हणतो की भुलवल्यासारखा एकाच ठिकाणी उभा राहून ते तो ऐकत असतो आणि तो शिकारी आरामात ते वाजवत 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 त्याच्या जवळ जातो आणि इतका घाबरट प्राणी तरीसुद्धा तो आपल्या जागेतून हलत नाही आणि त्याच्या जवळ गेल्याबरोबर 2-3 जण त्याला दोरीने बांधतात आणि जसंच त्याला पकडतात तो खूप छटपट करतो, पण तरीसुद्धा त्याचं काही सुटका नाही. तो पकडल्या कशामुळे जातो? शब्द या गुणांचा तो गुलाम आहे, म्हणून तो बिचारा मृत्युमुखी पडतो. ते शिकारी पकडतात, त्याला मारून त्याला विकून टाकतात. एका गुणाच्या आसक्तीमुळे हरिण हा मृत्युमुखी पडतो. दुसरं, हत्तीला स्पर्श खूप आवडतो आणि हत्तीला कसं पकडतात? हे जे शिकारी लोक असतात जंगलामध्ये ते काय करतात, एक मोठा खड्डा खणतात, हत्ती म्हणजे त्यात समावून जाईल इतका मोठा, आणि त्याला झाकतात झाडांच्या मोठ्या मोठ्या फांद्यांनी. म्हणजे वरतून असं वाटतं की काहीतरी झाड पडलेलं आहे, त्याच्या खाली खड्डा असतो आणि खड्ड्याच्या पलीकडे काय करतात, एका हत्तीणीला बांधतात. जेव्हा तो मदमस्त हत्ती येतो आणि हत्तीणीला बघतो तर तिच्या स्पर्शाकरता तो धावतो. इतका स्पर्शाकरता त्याला मोह असतो की तो समोर काय आहे काय त्याचं काहीतरी भानच नसतो आणि जाऊन त्या खड्ड्यात पडतो. खड्ड्यात पडल्याबरोबर शिकारी लोक काय करतात, त्याला पूर्ण महिनाभर 20-25 दिवस खायलाच देत नाही. स्पर्श हा भोग तर गेला दूर, खायला मिळत नाही. आणि मग जेव्हा 20-25 दिवस त्याला खायला मिळत नाही, जेव्हा तो खूप अशक्त होऊन जातो, तेव्हा त्याला ते काहीतरी त्यांच्या पद्धतीने बाहेर काढतात आणि त्याला बंधक बनवून आयुष्यभर आपल्याजवळ ठेवतात त्याला. म्हणजे एक हे जो गुण आहे स्पर्श गुण, त्याच्यामध्ये तो हा आसक्त असल्याने पूर्ण आजीवन तो मालकाचा गुलाम होऊन त्याला राहावं लागतं. दुसरा गुण पहा, या सगळ्या प्राण्यामध्ये एकच गुण आहे, पण माणसामध्ये हे 5ही गुण उपलब्ध असतात. म्हणजे आपण किती मोठ्या आगीशी खेळत आहोत हे लक्षात येतं. तिसरं उदाहरण घेऊया, चक्षु, रूप. आपण बघतो की जेव्हा आपण लाईट लावतो घरामध्ये, तर घरामध्ये जे छोटे छोटे किडे असतात उडणारे, ते लागलीच त्या ट्यूबलाईटकडे धाव घेतात. आता काळ बदललेला आहे. शंकराचार्यांच्या वेळेस काय होते, दिवे होते, त्याला काच पण नसायचं. तर संध्याकाळी दिवे लावल्याबरोबर ते सगळे किडे त्या ज्योतीकडे इतके आकर्षिले जातात की कोणत्याही प्रकारचा विचार न करता इतकं आकर्षण असतं बिचाऱ्यांना की सरळ जाऊन त्या ज्योतीमध्ये त्याच्यामध्येच झेप घेतात आणि एका सेकंदामध्ये जळून खाक होतात. हे कशामुळे? की त्यांना त्या ज्योतीचं, त्या रूपाचं जबरदस्त आकर्षण असतं. ज्याला म्हणतो ना की अनस्टॉपेबल, थांबू शकत नाही. संध्याकाळ झाली आणि कुठे दिव्याचं एक ते ज्योत तेवत दिसली की बिलकुल धावत जातात आणि काहीतरी आवाज होतो आणि आपल्याला लक्षात येतं की किडा जळून मेला. म्हणजे रूपच्या आकर्षण या गुणाने आबद्ध असलेला ते छोटे छोटे किडे हे मृत्युमुखी पडतात. उदाहरण नंबर 3. चौथं,
मासे पकडताना आपण बघितलंच असेल की जो कोळी लोक असतात ते त्यांचा तो काटा असतो असा, त्या काटावरती काय लावतात, ते काहीतरी गळ असं खाण्याचा पदार्थ लावतात, पण तो असा त्याचा यू शेपचा त्याचा आकार असतो आणि तो काटा टाकल्याबरोबर त्याच्यामध्ये जे काही खाण्याचे पदार्थ लावलेले असतात त्याला खाण्याच्या लोभाने तो मासा त्या हुकला तोंडात घेतो. तोंडात घेतल्याबरोबर काय होतं की तो हुक त्याच्या तोंडात अडकून जातं आणि काही केल्या तो हुक सोडू शकत नाही. हुक सोडू शकत नाही आणि मग काय करतो, त्याला बरोबर त्याला अंदाज येतो त्या कोळीला की हां मासा अडकला आणि फटकन तो दोरी ओढतो आणि मासा त्याला उपलब्ध होतो. म्हणजेच काय की रस हा गुण त्या मास्यात त्याच्या ताब्यात नसतो आणि त्याच्यामुळे हा मासा मृत्युमुखी पडतो. चौथं उदाहरण, पाचवं आणि शेवटचं म्हणजे भ्रमर, भृंग. त्याला वासाचं भयंकर म्हणजे तो स्वतःला आवरू शकत नाही आणि काय करतो तो की जिथे कमळ म्हणजे कमळाचं फूल असतं तर कमळाच्या फुलाच्या मध्ये जे पराग असतो त्याचा वास त्याला भयंकर आवडतो. आणि असं म्हणतात की कमळ जे असतो सूर्योदयाला तो उमलतो आणि सूर्यास्ताला तो पुन्हा त्याचे म्हणजे पाकळ्या असतात ते पुन्हा बंद होतात. आणि हा जो भ्रमर असतो हा याला इतकं त्या वासाचा इतकं वेड असतो, इतका वेड असतो, इतका धुंद होऊन जातो, इतका मदमस्त होऊन जातो की संध्याकाळच्या वेळेस आता हे बंद होणार हे त्याच्या ध्यानात असून सुद्धा तो काही त्याला सोडत नाही. बरं ठीक आहे, तो आतमध्ये जरी बंद झाला असेल तरी आपल्याला माहिती आहे भ्रमरमध्ये किती ताकद असते की चांगल्या टणक लाकडाला सुद्धा तो छिद्र करतो इथून ते तिथपर्यंत, इतक्या त्याच्यामध्ये ताकद आहे त्याच्या दातांमध्ये. आता त्या कमळांच्या ज्या पाकळ्या असतात त्या किती कोमळ असतात, आरामात 2 सेकंदामध्ये छिद्र करून तो बाहेर पडू शकतो. पण तो वासाला इतका धुंद झालेला असतो, इतका मदमस्त झालेला असतो की तो काहीही तो वास सोडत नाही. आणि मग काय होतं, तो बंद होतो आणि का तर जीव गुदमरून मरतो आणि नाही तर असं म्हणतात की कमळाचे फूल हे हत्तीला खायला फार आवडतात आणि आपल्या सोंडीने सटाकणी तो पकडतो आणि तोंडात टाकतो. म्हणजे का तर हत्तीच्या पोटात जातो तो भ्रमर, नाही तर रात्रभर जीव गुदमरून तिथेच मरून जातो. तर हे 5 प्राणी, हरिण, हत्ती, किडे, मासे आणि भ्रमर यांच्याकडे देवाने फक्त एकच गुण दिलेला आहे, तरीसुद्धा हे त्या एक गुणाच्या आसक्तीमुळे मृत्युमुखी पडतात. तर या माणसामध्ये तर भगवानांनी 5 गुणाची आसक्ती दिलेली आहे, तर याची काय अवस्था होणार. घाबरवत नाही आहे आचार्य, आपल्याला घाबरण्याकरता हा श्लोक त्यांनी सांगितलेला नाही आहे, पण हे श्लोक सांगून ते आपल्याला इंद्रियांची शक्ती सांगत आहेत. एट द सेम टाईम ते आपल्याला हे पण सांगत आहे की माणसांनी, विशेष करून जे साधक आहे त्यांनी किती सावध असलं पाहिजे. जर साधक आणि त्याला एक 2 3 नाही 5 गुणांच्या आसक्तीने त्याला लढायचं आहे. म्हणजे त्याला किती सावध असलं पाहिजे हे फक्त सांगण्याकरता आचार्यांनी हे उदाहरण हे आपल्यापुढे मांडलेलं आहे. एक छोटीशी एखाद गोष्ट एक सिद्धांत सांगून मग तिथे आपण थांबूया की पहा, आता हे जे इंद्रियाला आणि मनाला आपल्याला मात करायचं आहे, शत्रू जर बाहेर असेल ना बंधू भगिनींनो, तर त्याला मात करणं थोडं सोपं असतं. का, तो आपल्या बाहेर आहे. हे मन आणि इंद्रिय कसं आहे, हे आपल्या आतच आहे, यांचा त्याग करू शकत नाही आपण. आणि जर त्याग केला, यांचा जर आपण त्याग केला तर आपला जीवन प्रवाह चालणार कसा.
आणि त्यातून मनाचा त्याग तर अशक्यच आहे. मनाच्या पलीकडे जाऊ शकतो आपण, पण म्हणजे ज्या स्थितीमध्ये आपण आज आहोत त्या स्थितीमध्ये आपण इंद्रियांचा त्याग तर हे शक्यच नाही आहे, कारण की ते म्हणजे आपला जीवन प्रवास थांबून जाईल आहे. आणि मनाचा त्याग हा तर अजूनच अवघड आहे. हां, मनाचा नाश करायचा आहे, पण मनाचा नाश आज तर शक्य नाही आहे आपल्याकरता. यांच्यावरती जर मात करायचं असेल तर बंधू भगिनींनो, आपल्याला काय करावं लागेल की या इंद्रियांची, विशेष करून इंद्रियांची शक्ती, इंद्रियांचा स्वभाव, इंद्रियांची कार्यपद्धती, ते कुठे अशक्त असतात हे सगळं, म्हणजे जसं एखादं युद्ध असतो ना, तर त्यांचे जे हेरखाते असतात आणि ते खूप स्ट्रॉंग असतात. शिवाजी महाराजांच्या हेरखाते तर सुप्रसिद्धच आहे. तर आपल्याला सुद्धा हे जे आपले शत्रू आहेत इंद्रिय, यांचं काय करावं लागेल, यांची ताकद कुठे आहे, यांची कार्यपद्धती कोणती आहे, यांची शक्ती कुठे आहे, यांचा स्वभाव काय आहे, हे सगळं जर आपण जाणून घेतलं तर नक्कीच आपण या सर्वांवरती मात करू शकू. आणि ते आपल्याला जाणून घ्यायचं आहे. तर आपण आज इथेच थांबूया. पुढच्या आपल्या शुक्रवारच्या वर्गामध्ये इंद्रियांचं हे सगळे स्वभाव, त्यांची कार्यशक्ती, ते कुठे दुबळे आहेत हे सगळं जाणून आणि त्यांच्यावरती मात करण्याचं काय आपल्याला एक मेथड आपल्याला भगवानाने सांगितली आहे, ह्या सगळ्यांची चर्चा आपण येत्या शुक्रवारी करण्याचा प्रयत्न करूया. आज आपण इथेच थांबूया. येत्या बुधवारी आत्मबोध या विषयावर आपला वर्ग होणारच आहे. त्या दिवशी आपल्या सर्वांशी पुन्हा एकदा भेट होईल अशी आशा मनात ठेवून मी आपल्या सर्वांशी निरोप घेतो. नमस्कार. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.